जाता जाता 2 मिनिटांमध्ये अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूयात की कंबाईन ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेमध्ये जे करंटचे प्रश्न आलेले ते कुठल्या कुठल्या उपघटकांवरती आलेले होते. आपण बऱ्याचदा चालू घडामोडीचे 13 उपघटक बघत असतो आणि त्या 13 उपघटकांपैकी बघा चर्चित पुस्तकांवरती डॉक्टर आंबेडकरांचं एक पुस्तक आलं, त्याच्यात एक प्रश्न आलेला आपल्याला दिसेल. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पुरस्कार, नोबेल पुरस्कारावरती एक प्रश्न आलाय. क्रीडा घडामोडींमध्ये ते ॲथलीट कमिशन चा सदस्य कोण नाही आणि नो युअर मेडिसिन नाडाबद्दल एक प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर सायन्स अँड टेकचा जर आपण विचार केला तर सायन्स अँड टेक मध्ये एक प्रश्न जो उपग्रहाच्या बाबतीमध्ये विचारण्यात आलेला आहे, तर तो आपण इथं त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी, 2 प्रश्न आहेत. एक ते घानाचे अध्यक्ष बदलले तर त्यांच्यावर आणि दुसरा आसियानवरती. हा इकडं पण घेतलेला आहे मी, आसियानवरती आलेला क्वेश्चन इकॉनॉमी मध्ये विचारलाय. निधन वार्तावरती 2 क्वेश्चन विचारले, रतन टाटा यांच्यावरती, स्वामीनाथन यांच्यावरती. दोघांवरती पण विचारताना दोघांचं कंट्रीब्युशन, रतन टाटांबद्दल तर क्लिअर कट पुरस्कारांबद्दल प्रश्न आलेला आहे आणि एम एस स्वामीनाथन यांचा विचार केला तर पुरस्कार, त्यांनी भूषवलेली पदं, या 2 वरती क्वेश्चन विचारलेला आहे. राजकीय आणि घटनात्मक घडामोडींमध्ये सी विजिल नावाच्या ऍप वरती प्रश्न आलेला आहे. जीके टाइप क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो दिनविशेष, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घोषित वर्ष दशक, तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की दिनविशेषावरती प्रश्न आलेला दिसतो. भूगोल, पर्यावरण आणि कृषीमध्ये सुरजागड बद्दल आपण डिस्कशन केलं. सो सुरजागड इस्पात लिमिटेड या कारखान्यावरून किंवा या पोलाद प्रकल्पावरून सुरजागड कुठल्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आलेला दिसतो. आणि इकॉनॉमीमध्ये 3 प्रश्न होते, त्याच्यातला फायनान्स कमिशनच्या नियुक्त्यांवरती एक होता, बजेटमध्ये जेंडर बेस्ड ॲलोकेशन 2025-26च्या बजेटमध्ये किती येते होतं आणि आसियान होतं. सो टोटल 14 क्वेश्चन आपल्याला इथं बघता येऊ शकतायत. करंट अफेअरचे 10 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर इकॉनॉमी मधले 3 क्वेश्चन जे रिलेटेड टू करंट अफेअर्स होते आणि जिओग्राफी मधला एक क्वेश्चन जो करंट अफेअर्सची लिंक घेऊन बेसिक्स मध्ये विचारण्यात आलेला होता. सो इन जनरल आपल्याला हे अशा पद्धतीनं कंबाईन ग्रुप बी चं मेन्सचं अनालिसिस जे आहे तर ते आज झालेल्या पेपराचं बघता येऊ शकतं.